नमस्कार, मी अनिता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपले कोकण चॅनलमध्ये। तर आज मी रवा ब्रेड बनवणार आहे। रवा ब्रेडही बोलतात, सुजी ब्रेडही बोलतात, तर मी रवा ब्रेड बोलते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 1 वाटी रवा घेतलेला आहे, पाहू शकता। आपल्याला रव्यामध्ये दही टाकून घ्यायचे आहे, आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचे आहे आपल्याला। मिक्स करून घ्यायचे आहे सर्व। पाणी टाकून घेऊया थोडं। आपल्याला दह्यामध्ये रवा 10 मिनिटांसाठी ठेवायचा आहे साईडला मिक्स करून। पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला रवा पाण्यामध्ये आणखी दह्यामध्ये थोडा मिक्स करून ठेवायचा आहे साईडला। आपण बारीक भाज्या कापून घेऊया। इकडे शिमला मिर्च घेतलेले आहेत मी तिन्ही, गाजर घेतलेले, आणखी कांदा घेतलेला आहे। छोटा छोटा कापून घेते मी हे सर्व। आपल्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता। शिमला मिरची बारीक बारीक कापून घेऊया आपण। पाहू शकता, अशा छोट्या छोट्या प्रमाणे कापून घ्यायचे आपल्याला भाजी। अशा छोट्या प्रकारे कापून घ्यायचे आपल्याला। आपली शिमला मिर्च कापून झालेली। आपण गाजर साफ करून घेऊया। गाजर साफ करून झालेले। गाजर हे आपल्याला बारीक किसून घ्यायचे। आपण गाजर किसून घेऊया।
ह्याच्यामध्ये काकडी टाकली तरी जमते, काकडी खूप छान लागते। आपल्या आवडीप्रमाणे भाज्या टाकायच्या आपण। आपलं गाजरही किसून झालेले पाहू शकता। अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचं आहे। साईडला ठेवू। आपण मिरची कापून घेऊया छोटी छोटी। दहा मिनिटं झालेले आहेत, पाहू शकता। रवा आपण भिजत टाकलेला होता। भाज्या टाकून घेऊया याच्यामध्ये। आपल्याला सर्व भाज्या टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे बघा मिक्स करून घेतलेलं आहे मी। आपल्याला रवा जर थोडा गाढा वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आपण, 1-2 चमच, आणि ते हलवून घ्यायचं। पाहू शकता। इकडे तवा गरम करत ठेवलेला आहे। आपल्याला रव्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। काली मिरची थोडी टाकते मी। आपल्या चवीप्रमाणे मसाले टाकायचे आहेत। थोडासा बेकिंग सोडा टाकून घेते मी ह्याच्यामध्ये। आपल्याला चांगलं हलवून घ्यायचे मिश्रण। इकडे मी ब्रेड घेतलेले आहे, पाहू शकता। हे मिश्रण जे केलेले आहे ते आपल्याला ब्रेडवर टाकायचे आहे। आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे ब्रेडला। तूप टाकते तव्यामध्ये। वरून मिश्रण ब्रेडवरती टाकायचे वापस। तसंच दुसराही ब्रेड घेतलेला आहे मी, पाहू शकता। दुसऱ्या ब्रेडलाही आपल्याला असं सारण लावून घ्यायचं आहे। ब्रेडच्या वरूनही आपल्याला सारण लावून घ्यायचं आहे मिश्रण।
ब्रेड पलटी करू आपण। पाहू शकता दोन्ही साईडून आपल्याला असं खरपूस भाजून घ्यायचंय। दोन्ही साईडून आपल्याला असा शेकून घ्यायचा आहे ब्रेड। पाहू शकता आपला ब्रेड शेकून झालेला आहे। पाहू शकता दोन्ही साईडून। पाहू शकता आपला ब्रेड तयार झालेला आहे। साईडला आम्ही चिंचेची चटणी घेतलेली आहे, टमाटर केचपही घेऊ शकता। आज रवा ब्रेड बनवलेला कसा झाला कमेंट करून सांगा। आपले कोकण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।